माझी एक चूक इतकं मोठं प्रॉब्लेम करेल हे मला अजिबात माहित नव्हतं। इस्त्री करताना आज माझा पूर्ण तयार झालेला टॉप जळला। आता मला हे कसं ना कसं नीट करावंच लागेल। त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की मी काय करून हे नीट केलंय। जी 100 चॅलेंज साडीची चॅलेंज घेतली त्याच्यामध्ये तिसरी साडी आहे। कटिंगला सुरुवात करूया। 7.5 इंचांवरती मुंडा घेऊन छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच घेऊया आणि 1 इंच सिलाई मार्जिन। कमर उंची प्लस अर्धा इंच घेऊन कमरचा चौथा भाग प्लस 1 इंच, बाहेर 1 इंच सिलाई मार्जिन। सगळी मापे जोडून घेऊयात। शोल्डर 7 इंचांवरती मार्क करून घेऊया। गळा रुंदी 3.5 इंचांवरती घेतलेला आहे। गळा खोली आपल्या आवडीनुसार आपण कितीही घेऊ शकतो। इथे मी 8 इंच घेतलेला आहे। 8 इंच थोडा जास्तच आहे, पण मी व्ही आकारामध्ये गळा कट करणार आहे, त्यामुळे तो जास्त पसरट होणार नाहीये। जर तुम्ही पुढचा आणि मागचा गळा जर मोठाच ठेवणार असाल तर मागून नॉट लावून घ्या, त्याने शोल्डर खाली उतरणार नाही आणि तो थोडा कम्फर्टेबल बसेल सुद्धा। मध्य काढून झाल्यानंतर आपल्याला पुढचा आणि मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। सगळी मापे टाकून झाल्यात, आता कटिंग करूया। मागच्या गळ्याचा मी आकार सिंपल नॉर्मल राऊंड शेप मध्ये ठेवलेला आहे, तो पण कट करून घेऊया। आता जो तुम्हाला पदरचा भाग दिसतोय साडीचा, त्याचा मी स्लीव्स बनवणार आहे, तो वेगळा कटिंग करून घेऊया। साडीच्या सरळ भागावरती अस्तर ठेवून पिननी सिक्युअर करून घेऊया गळ्याला सिलाई मारण्यासाठी, फ्रंट आणि बॅक दोन्ही। स्लीव्ससाठी 3 इंचांवरती मार्क करून 7.5 जो मुंडा घेतलेला आहे तो घेऊया। 1.5 इंच आतमध्ये आणि 1 इंच बाहेर। आपला जो माप असेल त्याच्या अर्ध्यावरती मार्क करायचे आणि 1 इंच सिलाई मार्जिन। सगळी मापे जोडून घेऊया। जिथे मुंड्याचा आकार घेतलाय तिथून 1.5 इंच आतमध्ये मुंड्याच्या आकारासाठी 1.5 इंच आतमध्ये घेतलेला आहे। दोन्ही आकार काढून घेऊयात फ्रंट आणि बॅक साठी आणि स्लीव्स कट करून घेऊयात। सेंटरवरती एक छाट द्यायचंय। स्लीव्स नीट ठेवून पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेऊया। सिलाईला सुरुवात करूया। गळ्याभोवती पाव इंचाने सिलाई करून कट करून छाट करून घेऊया आणि ते उलटा करून नंतर पूर्ण अस्तर जोडून घ्यायचे। फ्रंट आणि बॅक साठी असंच करायचंय। नंतर किनारची टिप मारायची गळ्यावरती सरळ केल्यानंतर पूर्ण अस्तर जोडून घेऊया। टॉप साठीच मला इतका जास्त कपडा लागला की माझ्याकडे फक्त 1.5 मीटर कपडा राहिला शरारासाठी, तर त्यामध्येच मी जुगाड करून शरारा बनवलेला आहे। त्यासाठी पण तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। टॉप इतका हेवी बनला आहे। शरारासाठी फक्त 1.5 मीटर कपडा राहिलाय। बाही लावण्यासाठी आधी जो सेंटरवरती सेंटर ठेवून दोन्ही साइडचे सिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचंय। सेंटरवरती सेंटर ठेवण्याचं कारण असं की बाही बरोबर बसते, अशी सरकली जात नाही आणि दोन्ही साइडला ती बरोबर बसते। एक्स्ट्राचं काही असेल तर ते कट करता येतं। दोन्ही साइडला सेंटरवरती सेंटर ठेवूनच बाही जॉईंट करून घ्या आणि मग नंतर डबल सिलाई करून ते लॉक करून घ्या। आता परत मी इथे सिलाई मारून घेतेय, डबल टिप मारून घेतेय जेणेकरून ते निघणार नाही।
ते साडीचा मी खालचा जो भाग आहे तो कापून घेतलेला आहे. 1 इंच सोडून प्लेट्स द्यायला सुरुवात करायची आहे. जी आपली कमरची उंची आहे ते मायनस करून जी टॉपची उंची आहे तेवढी घ्यायची आहे. टॉपची उंची घेऊन कमरची उंची मायनस करायची आहे, तर आपल्याला हे एवढं माप भेटेल. घेर आपल्या आवडीनुसार आपण कितीही ठेवू शकतो. एकदा मी प्लेट्सचा जो आहे तो ठेवून बघतेय, थोडासा कमी पडतोय, त्यामुळे मी एक प्लेट दोन्ही साईडचे काढलेत. आता तो बरोबर बसलाय. आणि आतमधला जो अस्तर आहे त्याचे मी प्लेट्स मोठे मोठे घेतलेत बॉक्स प्लेटमध्ये. आणि बाहेरचा जो साडीचा कापड आहे त्याचे प्लेट्स मी छोटे छोटे ठेवलेत, कारण ही जी साडी आहे ती सिल्कची साऊथ इंडियनची साडी आहे आणि तो जास्त फुगला असता जर मी बॉक्स प्लेट बनवला असता तर, म्हणून त्यावेळेस प्लेट्स छोटे छोटे ठेवलेत. फ्रंट आणि बॅक साठी असाच सेम घेर तयार करायचा आहे. तो आता कमरेच्या इथे फिक्स करून घ्यायचा आहे शिलाईने. तुम्ही बघू शकता इथे मी कसं करते. आणि वरून एक किनारची टिप मारायची आहे. दोन्ही साईडला तुम्ही असंच जॉईंट करायचे. दोन्ही साईडची सिलाई मारून झाल्यावरती आपल्याला फिटिंगची सिलाई मारायची आहे. आपली जेवढी बी फिटिंग असेल तेवढ्यावरती मार्क करून कमरेच्या खाली फक्त 2 नाहीतर 3 इंचांपर्यंत सिलाई करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला अस्तर दोन्ही साईडचे पुढचे आणि मागचे अस्तर पकडून एक सिलाई आणि मेन जो साडीचा फॅब्रिक आहे तो पकडून एक सिलाई अशी मारायची आहे. तुम्ही इथे बघू शकता जसं मी करते तसा. नंतर साडीचा वेगळा साडी वेगळी पकडून सिलाई मारायची. दोन्ही साईडला सेम तसंच केलेलं आहे. दोन्ही साईडला सिलाई मारून घ्यायची आहे. आणि दोन्ही साईडला सेम तसंच करायचं आहे. कमरेच्या खाली 2 या 3 इंचांवरती सिलाई तो तिथपर्यंतच पकडून करायचे. त्यानंतर अस्तरचा वेगळा आणि मेन फॅब्रिकचा वेगळा असा सिलाई मारून घ्यायचा. टॉप इथे पूर्ण झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की मला शरारासाठी फक्त इतकाच फॅब्रिक माझ्याकडे राहिलेला आहे. त्यामध्येच आपण बनवूया शरारा. त्यासाठी 2 इंच इलास्टिक पट्टीसाठी गुडघा उंची प्लस 1 इंच असं मापे टाकायचे आहेत. सीट घेरचा चौथा भाग प्लस 3 इंच आणि क्रॉच लेंथसाठी सीट घेरचा तिसरा भाग प्लस 3 इंच असे माप 1.5 इंच आतमध्ये घेऊन क्रॉचचा आकार काढायचा आहे. थाईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही ठेवू शकता, पण माझ्या हिशोबाने तुम्ही थोडं लूजच ठेवा. शरारा बनवण्यामध्ये खूप सिंपल आहे. काही जास्त त्याच्यामध्ये मापे नाही टाकायचे आहेत. हे माझ्या मापाचं मी बोलते, पण प्रत्येकांचं वेगळे वेगळे असणार, तर तुम्ही तुमच्या मापानुसारच ते बनवायला घ्या. नंतर जो खालचा पार्ट आहे तो मी आपल्या आवडीनुसार मी 2 मीटर घेतलाय. एक पायाला 1 मीटर आणि दुसऱ्या पायाला 2 मीटर असे. साडीवरती मी ठेवून अर्धा इंच जास्तच कट करतेय. मेन फॅब्रिक जो अस्तर आहे त्याच्या अर्धा इंच जास्तच कटिंग करते. ते साडीचा पन्ना जास्त असल्यामुळे हा शरारा बनू शकला. जर पन्ना छोटा असता तर नाही बनता आला असता. दोन्ही साईडच्या पायांचे थाईजचे पार्ट आहेत गुडघा उंचीपर्यंत, ते मी काढून घेतलेला आहे. आणि जे तुम्ही पाहू शकता खाली जो राहिलेला कापड आहे त्यामध्येच आपण खालचा जो पार्ट आहे तो घेरचा तो करणार आहोत. हा कापड सुद्धा सेम तसंच करायचंय. गुडघा उंची मायनस फुल लेंथ अशी पूर्ण उंची. जेवढं आपण कापड आहे त्याच्यामध्ये मधोमध मी कट करतेय. अस्तर लावल्यानंतर आपले असे दिसणार आहेत. दोन्ही जे थाईजचे पार्ट आहेत ते जॉईंट केल्यानंतर ते असं दिसेल. आता जो साडीचा जो भाग आहे जो मी खालच्यासाठी घेतलाय, सर्वात जास्तीचा टीप मारून तो असा गॅदरिंग सारखा करायचा आहे. एक दोरा ओढला की तो असा चुन्यांसारखा पडेल.
इथे प्लेट्स घेतलेली नाहीये कारण आपल्याकडे आधीच कापड कमी आहे, त्यामध्ये आपल्याला शरारा बनवायचा आहे. त्यामुळे मी असे एक दोरा ओढला की आपलं कापड असं जवळ येईल. तो मी तिथपर्यंत घेतलाय जितका आपल्या एका पायासाठी बसेल तसा. सेम असंच आपल्याला दुसऱ्या पायाला पण करायचंय. मी ठेवून बघते की बरोबर आहे की नाही तेवढं ते. बरोबर बसतोय. आता यावरती आपल्याला अस्तर ठेवून, अस्तरला मात्र मी चुन्या टाकून घेतलेल्या आहेत. नंतर तो असा दिसेल आपला अस्तर आणि जो वरचा जो साडीचा फॅब्रिक आहे तो. नंतर साडीचा फॅब्रिक जो तो वरचा पार्ट आहे त्याला आपण जोडून घेऊया जॉईंट करून. दोन्ही पायांना सेम तसंच करायचंय. आणि ते करून झाल्यानंतर एक गोटापत्तीचा लेस आहे तो मी त्या जॉईंट वरती लावलेला आहे. त्याने तो अजून छान दिसेल. नंतर क्रॉसची जी आहे सिलाई ते मारून घेऊया. पण पायांना आपल्याला सेम तसंच करायचंय. अस्तर वेगळी आणि मेन फॅब्रिक वेगळी सिलाई मारायची आहे. आता हा फॅब्रिक बघा जिथे जळालेला आहे त्याला मी काय करून नीट केलं ते. हा जळालेला पार्ट असा दिसतोय. आता यावरती आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्यासाठी मी जो बाजूचा जो फिटिंगची सिलाई मारून घेतली होती टॉपला ती काढून घेतलीये. पूर्ण नाही काढली, फक्त थोडीशीच काढली जिथे जळालंय तिथे. आणि जेवढा पार्ट जळालेला आहे त्यावरती अशी खून करून मापून घेतले की तो केवढा आहे. आणि आपल्याला जो हात स्लीव्ज आपण कट केले त्यामधला थोडासा बॉर्डर राहिला होता, तोच बॉर्डर आता आपण यावरती लावणार आहोत. दोन्ही साईडचे बॉर्डर मी असे फोल्ड करून घेतलेत. फोल्ड करून सिलाई करून घेतली. मी बघतेय की माप केवढा आहे, बरोबर बसेल की नाही. आणि तो बसला बरोबर तर मी कट करून घेतेय. बॉर्डर बरोबर नीट बसतोय तेवढ्या जागेवरती. बॉर्डर लावून झाल्यानंतर परत मी ती फिटिंगची सिलाई आहे ती मी तशीच परत मारून घेतली. बॉर्डर जेवढा मला इथे लागेल तेवढाच मी केलेला आहे. हे बघा बॉर्डर लावून झाल्यानंतर ही अशी दिसतीये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या साडीच्या सिरीजमध्ये. ती साडी आपली 4थी असणार. तुम्हाला हा कमी कपड्यांमध्ये शरारा कसा वाटतोय ते नक्की कमेंट्समध्ये सांगा मला. आणि तुम्हाला जर काही हवं असेल साडीचं तर मला नक्की सांगा, मी तसंच बनवेन. थँक्यू.